मुस्लिम भागातील 12 ठिकाणांपैकी 7 ठिकाणी वीज चोरी केल्याचं वीज कंपनीच्या कारवाईत आढळून आल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची कारवाई रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोखून धरल्याने, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी वीज कंपनी अधिकारीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये रफिक शाह यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहे। धुळे शहरातल्या प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक 13, 14, 15 व 19 मध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरी तपासणी मोहीम सुरू केली होती। मात्र मुस्लिम भागातच एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी रफिक शाह पठाण यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। जागरूक नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला। रफिक शाह यांच्या आंदोलनामुळे त्या भागातील जमाव आणखी आक्रमक झाला होता। वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अडचणी समजून न घेता थेट दडपशाहीची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला होता। महाजन कार्यकारी अभियंता धुळे शहर व ग्रामीण विभाग। ॲक्च्युली आपल्या धुळे शहरामध्ये देवपूर उपविभाग म्हणून एक उपविभाग आहे। त्या उपविभागात आपल्याकडे विद्यानगरी, तुळशीराम नगर, पंचवटी, वडजाई रोड आणि पारवाडा रोड असे 5 सेक्शन आहेत। तर हे 5 सेक्शन मिळून जो आपला एक तिथं वीज हानीची ती वीज गळतीची ती जवळपास 50% वीज गळती आपली त्या देवपूर। तर ती वीज गळती रोखण्यासाठी आम्ही परवा एक पथक तयार केले होते, म्हणजे 9 पथकं तयार केली होती की ज्याच्यामध्ये 2 सेक्शन इंजिनियर असतील, 3 तांत्रिक कर्मचारी असतील आणि एक नॉन टेक्निकल माणूस असणार। असे आम्ही 9 पथकं तयार केली होती आणि ते 9 वेगवेगळ्या ठिकाणी पॉवर लूमचे जे कनेक्शन्स आहेत ते चेक करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते। तर ते चेकिंग चालू असताना एक आमची जी टीम होती त्याच्यात एक विजय भोई बनसोडे, त्याच्यानंतर CP मिस्त्री, भावेश कासार, निलेश पाटील आणि PJ कछवाल असे व्यक्ती मिल्लतनगर भागात गेले होते। तिथं त्यांना काही निदर्शनास मिळालं नाही। तर ते परत तिथून येत असताना रफिक शेख नामक इस्माने त्यांना थांबवून थोडी अरेरावीची भाषा केली की तुम्ही या आमच्या एरियात काय करतायत म्हणून। तर त्यांनी तिथं शिवीगाळसुद्धा केली। त्याच्यानंतर तुम्ही फक्त एकाच कम्युनिटीला टार्गेट करतायत असं म्हणजे सीन क्रिएट करून बऱ्याच लोकांना गोळा केला आणि रास्ता रोको केला। तरी आमचे लोक त्यानंतर तिथं एक अतिरिक्त कार्यकारी अभियंता नागठाणे साहेब सुद्धा पोहोचले। त्यांनी त्यांना बरंच समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते समजण्याच्या पलीकडे गेलेले होते आणि वारंवार फक्त आरोप करत होते की ते आम्हाला म्हणजे एका कम्युनिटीलाच तुम्ही टार्गेट करतायत, आमच्या भागातल्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करतायत। तर त्यांच्या भागातल्या समस्यांचं त्यांनी कुठलंच लेखी कंप्लेंट वगैरे या कार्यालयात अजूनपर्यंत दिलेलं नाही, याच्या अगोदर पण दिलेली नव्हती। ज्या लोकांनी तिथल्या समस्याच्या तक्रारी आमच्याकडे दिलेल्या आहेत त्या तक्रारी आम्ही निवारण वेळेत करत आहोत। पण यांनी म्हणजे एक जाणून बुजून आमच्या कर्मचाऱ्यांना बेठीस धरलं, त्याच्यानंतर अडवून ठेवलं आणि जवळपास 1 ते 1.5 तास त्या लोकांना आमच्या कर्मचाऱ्यांना तिथून ते सोडत नव्हते। आणि मग तिथंच त्यांनी एक पेट्रोलची बाटली आणली, पेट्रोलची बाटली स्वतःवरती टाकून घेतली आणि स्वतःवरती टाकून घेतानाच त्यांनी आमचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता त्यांना सुद्धा पकडून घेतलं, जेणेकरून ते पेट्रोल त्यांच्या अंगावरती पण पडेल आणि स्वतःला पेट्रोल घेण्याचा ते प्रयत्न करत होते। तशातच काही चांगल्या नागरिकांनी तिथून आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना तिथून बाहेर काढलं। तिथून बाहेर गेल्यानंतर मग आम्ही म्हणजे पूर्ण धुळे शहर विभागाची पूर्ण टीम चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला गेलो आणि चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे काल। आणि तो एक भारतीय न्याय संहिता 226, 132, 352, 351, 2 आणि 3/5 या कलमान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्या पथकाला मिळालं नाही, पण बाकी पथकांना आपल्याला वीज चोरी मिळालेली आहे। त्याच भागात मिळालं का? त्याच भागात। किती लोकांच्या इथं वीज चोरी मिळाली? ॲक्च्युली आपण 12 कनेक्शन चेक केले, त्या 12 कनेक्शनपैकी 7 कनेक्शनमध्ये आपल्याला वीज चोरी आढळलेली। नागरिकांच्या आक्रमकतेमुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करता निघून जावे लागले होते। तसेच अधिकाऱ्यांना अरेरावी, शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याप्रकरणी रफिक शाह पठाण यांच्यासह अन्य दोघांवर विविध कलमान्वये चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
साक्री तालुक्यातल्या गणेशपूर येथे निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी, ताप, खोकला व सर्दीच्या आजाराने लागण झालेल्या तब्बल 61 विद्यार्थी व विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यातील 12 वर्षीय सोनाली सुनील पवार या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना धुळ्यातल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर इतर विद्यार्थ्यांवर उपचार करून पालकांच्या ताब्यात व आश्रमशाळेत पाठवण्यात आले आहे। नेमकी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याचं कारण काय? अचानक इतक्या विद्यार्थ्यांना थंडी, ताप, खोकल्याची लागण कशी झाली याचा तपास आरोग्य यंत्रणा करत आहे। साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे निवासी आश्रमशाळा कार्यरत आहे। या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानकपणे गेल्या 2 दिवसांपासून थंडी, ताप, सर्दी, खोकल्याच्या आजाराने ग्रासले आहे। अचानक ही लागण बऱ्याच विद्यार्थ्यांना झाल्याने आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक व त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणे, डॉक्टर दिनेश बोरकर, डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्यासह परिचारिका व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले। तर कासारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेवर जाऊन विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे। यातील बरेचशा विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना पालकांच्या ताब्यात व आश्रमशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री। गेल्या 5 वर्षांपासून धुळे मनपाच्या हद्दीत असलेल्या बाळापूरच्या अंगणवाड्यांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने बत्ती गुल झाल्याचा प्रकार समोर आला होता। ग्रामपंचायतीतून मनपाच्या हद्दीत आलेल्या अंगणवाडींमध्ये वीज कंपनीचे बिल न भरल्याने 5 वर्षांपासून या अंगणवाड्यांना अंधारातच आपला गाडा हाकावा लागत असल्याचं समोर आलं होतं। याबाबत जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते कुणाल चौधरी यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच चौधरी यांनी तात्काळ मनपा आयुक्तांची भेट घेत संपूर्ण आपभीती मनपा आयुक्तांसमोर मांडली। आयुक्तांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन जनक्रांती प्रतिष्ठानला दिलं आहे। त्यामुळे कुणाल चौधरींच्या प्रयत्नाने बाळापूरच्या अंगणवाड्या पुन्हा एकदा विद्युत रोषणाई न्हाऊन निघणार आहे। नमस्कार, मी कुणाल चौधरी। आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे आलो होतो। संदर्भ असा होता की हद्दवाढ झालेल्या भागातून जसे की मौजे बाळापूर क्षेत्र या ठिकाणी असलेले अंगणवाडी जवळजवळ या ठिकाणी 1 ते 5 क्रमांकाच्या अंगणवाड्या आहेत। त्यापैकी क्रमांक 2, क्रमांक 3 आणि क्रमांक 4च्या अंगणवाड्या इतकी भीषण वाईट परिस्थिती झाली आहे। तेथील नागरिकांनी ज्यावेळेस जनक्रांती प्रतिष्ठानकडे या आशयाची तक्रार केली त्यानंतर तेथे सर्वप्रथमतः गेल्या 5 वर्षापासून विजेचा पत्ता नाही, वीज सुद्धा नाही। 5 वर्षापासून तेथील विद्यार्थी, तेथील सेविका, मदतनीस जे पण कोणी असतील 5 वर्षापासून अंधारात राहत आहेत। त्या ठिकाणी पंखा चालवण्यासाठी प्रॉब्लेम आहे, पाण्याचे मोटरसाठी प्रॉब्लेम आहे, वॉटर प्युरिफायरचा पण प्रॉब्लेम येतोय। म्हणजे विजेअभावी अनेक उपकरणं त्या ठिकाणी आपण चालवू शकत नाही। सर्वात मोठा हा एक या ठिकाणी समस्या होती। आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिथली डागडुजी पण केली पाहिजे। फरशा पण पूर्ण खाली घसरल्या आहेत। त्यानंतर सापांसारखे अनेक विषारी प्राणी त्या ठिकाणी त्यांचा वावर असतो। यावेळेस जर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या समस्या होऊ शकतात। जर विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या समस्या झाल्या किंवा कोणाला काही त्रास झाला, कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील, अशाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे या ठिकाणी उपस्थित केला। आणि लवकरात लवकर या ठिकाणी ज्या अंगणवाड्यांची वीज सेवा बंद करण्यात आलेली आहे गेल्या 5 वर्षापासून, त्यांची वीज सेवा लवकरात लवकर त्वरित चालू करावी अशी मागणी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या ठिकाणी जनक्रांती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली। या प्रसंगी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी, बंटी परदेशी, मुकेश थोरात, बंटी गोरे, मिलिंद कानुगो, शशांक पाटील, जयकिशन चौधरी, सनी गायकवाड, आनंद करंकाळ, हरीश चौधरी, शुभम चौधरी, हर्षल बोरसे, सुमित चौधरी, दीपक कोळी, जितू शेंडगे, भैया राजपूत आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दातृत्वातील AB फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त धुळे शहर अभियानाला प्रारंभ झाला आहे. यामध्ये आज सकाळी 25 व दुपारी 25 अशा 2 टप्प्यांमध्ये रुग्णांना घेऊन वाहने मुंबईकडे रवाना झाली आहे. या रुग्णांना आज सकाळी 10 ला AB फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. 3 दिवस मुंबईत राहणाऱ्या या सर्व रुग्णांची AB फाउंडेशनच्या माध्यमातून चहा, नाश्ता, जेवण अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. AB फाउंडेशन तर्फे आमदार अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू धुळे शहर अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये फाउंडेशनकडे आतापर्यंत सुमारे 850 रुग्णांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी केली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर मुंबईतील नामांकित रुग्णालयात अद्ययावत दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. त्या अंतर्गत आज सकाळी 10 ला 25 रुग्णांना घेऊन पहिले वाहन तर दुपारी 2 ला 25 रुग्णांना घेऊन दुसरे वाहन मुंबईकडे रवाना झाले. या सर्व 50 रुग्णांवर 12 तारखेला मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. शनिवारी हे सर्व रुग्ण वाहनाने धुळ्याला परत येतील. या 3 दिवसात रुग्णांसाठी चहा, नाश्ता, भोजन आदी सर्व सुविधा AB फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना होणाऱ्या रुग्णांना आज सकाळी AB फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व निरोप देण्यात आला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाचापूरकर, महादेव परदेशी, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, सारिका अग्रवाल, मोहिनी गौड, महानगर सरचिटणीस पवन जाजू, सुनील कपिल, महानगर उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, चेतन मंडोरे, मंडळाध्यक्ष प्रतिमेश गांधी, मोहित देसले यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज AB फाउंडेशनच्या वतीने पहिली खेप मुंबईला मोतीबिंदू ऑपरेशनसाठी या ठिकाणी आम्ही रवाना करत आहोत. मोतीबिंदूच्या ऑपरेशनला मुंबईत धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आज 25 ज्येष्ठ नागरिकांना आम्ही पहिली खेप आज सकाळी मुंबईकडे रवाना करत आहोत. आज उद्या परवा 3 दिवस त्यांचं त्या ठिकाणी ऑपरेशन होऊन त्यांना आराम करण्यात येईल. त्यांचं खायचं, जेवायचं, राहायची सर्व व्यवस्था AB फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत आहे. दुसरी खेप आज दुपारी परत 25 लोकांची या ठिकाणी निघणार आहे. जवळपास या शहरातून 500 लोकांचं टार्गेट एक 15 तारखेपर्यंत आम्ही मुंबईला त्यांचं ऑपरेशन करून घेणार आहोत डोळ्यांचं. तर AB फाउंडेशनच्या माध्यमातून आज पहिल्यांदा या शहरात असं काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान देवेंद्र भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील, यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आज हा उपक्रम या धुळे शहरात आम्ही चालू केला आहे. तरी सर्व नागरिकांना प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आरोग्यमय आणि त्यांचं ऑपरेशन चांगलं हो आणि ते सुखरूप धुळे शहरात परत यावं ही अशी देवाचरणी प्रार्थना करतो. जय. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मोहित राजपूत हत्येशी संबंधित असणाऱ्या मोकाट आरोपींना तात्काळ अटक करा. शहरात वाढलेली संघटित गुन्हेगारी तात्काळ थांबवा. हत्येची उच्चस्तरीय चौकशी करून मुख्य आरोपींना 1 आठवड्यात अटक न झाल्यास 18 सप्टेंबरपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा राजपूत कुटुंबियांनी प्रशासनाला दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. मागील भांडणाचे कुरापत काढून बॅनर लावण्याच्या कारणावरून माजी नगरसेवक दीपक दिघे यांनी गुंडांच्या माध्यमातून मोहित राजपूतला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मोहितचा मृत्यू झाला होता असा गंभीर आरोप राजपूत कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील मोकाट असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा. मुख्य आरोपीला 1 आठवड्याच्या आत तात्काळ बेड्या ठोका अशा प्रकारची मागणी राजपूत कुटुंबियांनी केली आहे. 1 आठवड्यात या गुंडांना अटक न झाल्यास
18 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा राजपूत कुटुंबियांनी दिला आहे. स्वर्गीय मोहित मदन राजपूत आमच्या काकाच्या मुलाला मारहाण करून हत्या करण्यात आली. त्याला मृत्यू होऊन 1 महिना होण्यात आला आहे, तरी अद्यापपर्यंत आरोपी मोकाट फिरत आहेत. तरी लवकरात लवकर त्यांना आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, नाहीतर आम्ही 18 सप्टेंबर रोजी उपोषणाला बसणार आहे. कारण की आम्हाला उपोषणाला बसणार आहे. कारण की आज माझ्या काकांसोबत जी माझी भावांची जी सहारा होती ते आज कोणीच उरलेलं नाही आहे. तर त्यामुळे आम्हाला भावाच्या काकाची मुलं असताना आम्हाला त्यांना सोबत घेऊन आम्हाला हे लढाई जिंकायची आहे. हे आरोपींना आम्हाला अटक करून आणि कुटुंबाला पण धोका आहे, म्हणून हे आरोपी मोकाट जी फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर शासनाच्या वतीने अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच विनंती करते. 1 महिना झाला अजून मोकाट फिरते. आम्ही अमरण उपोषणाला बसायला नाईलाज आहे. आम्ही अमरण उपोषण बसणार आहे. आम्हाला न्याय पाहिजे. माझा मुलगा आज महिना झाला तरी पोलीस प्रशासन काहीच लक्ष देत नाही. एवढे लहान पोरं आहेत आमचे, आम्ही काय करावं. आमचे दोघी हात काटले गेले, माझा एकही मुलगा राहिलेला नाही. आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे. या प्रसंगी मोनिका मोहित राजपूत, माया मदन राजपूत, मदन हिरालाल राजपूत, अरविंद हिरालाल राजपूत, प्रवीण हिरालाल राजपूत, कन्हैया हिरालाल राजपूत, मंगलसिंग ईश्वर राजपूत, मुकेश ईश्वर राजपूत, जितेंद्र अरविंद राजपूत, रणजित अरविंद राजपूत, मोहित अरविंद राजपूत, मयूर प्रवीण राजपूत, योगेश कन्हैया राजपूत, निलेश कन्हैया राजपूत, जयेश कन्हैया राजपूत, मंदाबाई मंगलसिंग राजपूत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीला परवानगी द्या या मागणीसाठी समस्त लोडगाडी धारक व किरकोळ विक्रेत्यांनी प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी राहील असं आश्वासन भोसले यांनी दिलं आहे. मनपा प्रशासनानं बांधकाम विभाग व वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या अन्यायकारक कारवाईनंतर विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे. छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आग्रा रोड सोडून जेबी रोड व भांडे बाजार व इतर परिसरात व्यवसाय करण्याची मुभा मनपा प्रशासनाने दिली आहे. मात्र त्या भागात व्यवसाय होत नसल्याने व्यावसायिकांवरच उपासमारीची वेळ आली आहे. आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीला परवानगी द्या अशा आशयाचे निवेदन 2 दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांना दिले होते. मात्र आयुक्तांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने अखेर लोडगाडी धारक व किरकोळ विक्रेत्यांनी शेकडोच्या संख्येने बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासन यावर मार्ग काढणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. मी आजपासून जाहीर पाठिंबा आपल्या समोर देतो आहे. मी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो की आजपासून पुढे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यातला एक कार्यकर्ता तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केल्याशिवाय राहणार नाही. आज सांगायला वाईट वाटतं की आपल्यासारखे जे गोरगरीब आहे, कष्टाळू आहेत, या लोकांना कष्ट करण्याची परवानगी द्या या मागणीसाठी उपोषणाला बसावं लागतंय. ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज वाईट वाटतं की मला आता सागर भाऊने सांगितलं की आम्हाला धरण्याला बसायचंय, आम्हाला आंदोलन करायचंय, तर आम्हाला परवानगी द्या असं पत्र ज्यावेळेस ते द्यायला गेले पोलीस प्रशासनाला त्यावेळेस पोलीस प्रशासनाने ते पत्र घेतलं नाही आणि परवानगी सुद्धा दिली नाही. याचा अर्थ लक्षात घ्या किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दादागिरी चालू आहे. बरोबर आहे. आज आपण
मागत नाहीये आम्हाला पैसा द्या, आम्हाला निधी द्या, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला काही द्या असं आम्ही मागत नाही. आमचं म्हणणं आहे आम्हाला काम करू द्या, आम्हाला व्यवसाय करू द्या, आम्हाला विकू द्या, आम्हाला खर्च करू द्या, अशा पद्धतीची मागणी आपण करतो. हे या ठिकाणच्या प्रशासन असेल, राजकीय लोक असेल, यांना लाज वाटायला पाहिजे. या ठिकाणी सांगायचं आहे की पोलीस प्रशासनाचा तर मी धिक्कार करतो, निषेध करतो की तुम्ही परवानगी देत नाही. अहो, मी 8 दिवसापूर्वी जाहीर केलं की या धुळे शहरामध्ये 368 ठिकाणी अवैध 2 नंबरचे धंदे चालू आहेत. अहो, एवढे धंदे चालू आहे, तुम्ही त्यांना परवानगी देत आहे आणि जे कष्टकरी लोक आहेत, जे विक्री करतायत, स्वतः मेहनत करतायत आणि व्यवसाय करून कष्टाचे पैसे जमा करतायत, त्यांना तुम्ही नकारतायत. म्हणजे हे केवढी दादागिरी हुकुमशाही या देशामध्ये, या शहरामध्ये चालू आहे की तुमच्या आमच्या सुद्धा लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मला वाईट वाटतं की मी गेल्या 2 महिन्यापासून तुमचा संघर्ष पाहतोय, पेपरला वाचतोय, तुमचे आंदोलन, तुमचे निवेदनाचं आम्ही पाहतोय. वाईट या गोष्टीचं वाटतं की या ठिकाणी फक्त श्रीमंतांचं ऐकलं जातं, गरीबाचं तुम्ही ऐकलं. आज मला काही मागत नाही. आम्ही काय म्हणतो, आम्ही कष्टाने करतोय, आम्ही लोटगाडी घेतोय, छोटे मोठे ठेले घेतोय, आम्ही हॉकर्स आहे, आम्ही भाजीपाला विकतो, कपडे, छोटे मोठ्या वस्तू विकतो आणि त्याच्यातून जफा येतो ते आम्ही काम करतो. अरे, तुमच्यामध्ये एवढा दम असेल ते या गोरगरिबांना काय त्रास देतात, ज्यांचे मोठमोठे शोरूम आहे, 2 नंबरचे धंदे आहेत, त्यांना मजा करून दाखवा, त्यांना त्रास करून दाखवा. अहो, तुम्हाला त्रास द्यायचं कारण एक आहे की तुमचा व्यवसाय कष्टाचा आहे. या लोकांना कष्टाचा व्यवसाय नाही पाहिजे, यांना 2 नंबरचे लोक पाहिजे. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचा. तुम्हाला त्रास कोणाचा ऐकून त्रास दिला जातोय? कोणाचं? अहो, ज्यांचे मोठमोठे करोडोचे शोरूम आहे, जे व्यापारी आहे, ज्यांच्या गाड्या घोड्या आहेत, त्यांचं ऐकून तुमच्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.